देवीला महिषासुरमर्दिनी का म्हणतात? हिंदू धर्मामध्ये शक्तीची उपासना विशेष मानली जाते. देवी ही परमशक्तीचे प्रतीक मानली जाते. जगातील संतुलन राखण्यासाठी, अधर्माचा नाश करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी देवीने विविध रूपे धारण केली आहेत. त्या रूपांपैकीच एक रूप म्हणजे महिषासुरमर्दिनी. या नावाचा अर्थ स्पष्ट केला तर महिषासूर नावाच्या राक्षसाचा संहार करणारी तीच महिषासुरमर्दिनी. पुराणकथांनुसार महिषासूर हा एक अत्यंत बलाढ्य राक्षस होता. त्याने घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि अमोघ वरदान प्राप्त केले. त्या वरदानामुळे देव, दैत्य किंवा मनुष्य कोणीही त्याला सहज पराभूत करू शकत नव्हते. या अभिमानामुळे महिषासूर अधिक क्रूर व अन्यायी झाला. त्याने देवांना स्वर्गातून हाकलून लावले, मानवांना त्रास द्यायला सुरुवात केली व संपूर्ण त्रिलोकावर आपले राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. देवदेवतांनी एकत्र येऊन या संकटावर उपाय शोधला. ब्रह्मा, विष्णू व महेश या त्रिदेवांनी आपली शक्ती एकत्र केली. त्यांच्या तेजातून एक दिव्य स्त्री शक्ती प्रकट झाली. हीच देवी दुर्गा, अद्वितीय, पराक्रमी आणि दैवी सामर्थ्याची मूर्ती. देवांनी आपली शस्त्रे तिला अर्पण केली. शंकराचे त्रिशूळ, विष्णूचा सुदर्शन चक्र, वरुणाचा शंख, वायूचे बाण, इंद्राचा वज्र इत्यादी शस्त्रास्त्रांनी सज्ज होऊन देवी रणांगणात उतरली. महिषासूर हा मायावी राक्षस होता. तो कधी महेश म्हणजे म्हैस रूप धारण करी, तर कधी मनुष्य, सिंह किंवा हत्तीच्या रूपात लढाई करीत असे. त्याची ही रूपे सतत बदलत असल्यामुळे देवांना त्याचा पराभव करणे अशक्य झाले होते. पण देवी दुर्गा आपल्या सामर्थ्याने त्याच्यावर प्रहार करत राहिली. अखेरीस देवीने आपल्या त्रिशूलाने महिषासुराचा वध केला. त्या क्षणी जगभर आनंदोत्सव साजरा झाला. देवांना पुन्हा स्वर्ग परत मिळाले आणि धर्माची स्थापना झाली. याच घटनेमुळे देवीला महिषासुरमर्दिनी हे बिरुद प्राप्त झाले. मर्दिनी म्हणजे संहार करणारी. महिषासुराचा नाश करून देवीने केवळ देवांना नव्हे तर संपूर्ण विश्वाला अंधकार आणि अन्यायातून मुक्त केले. महिषासुरमर्दिनी हे रूप फक्त एक पौराणिक कथा नाही, तर त्यामध्ये एक खोल संदेश आहे. या रूपातून स्त्री शक्तीचे सामर्थ्य अधोरेखित केले जाते. अन्याय, अहंकार, क्रौर्य कितीही मोठे असले तरी त्यावर न्याय आणि शक्तीचा विजय निश्चित आहे हे या रूपातून दिसून येते. महिषासूर म्हणजे अहंकार, काम, क्रोध, लोभ यांसारखी दुर्गुणे, तर देवी ही अंतर्गत शक्ती आहे जी या दुर्गुणांचा नाश करू शकते. म्हणूनच नवरात्रोत्सवात देवीला महिषासुरमर्दिनी म्हणून स्मरण केले जाते. तिच्या या रूपातून भक्तांना धैर्य, आत्मविश्वास आणि न्यायासाठी लढण्याची प्रेरणा मिळते.